ऐकानी लक्ष द्या, ऐकानी लक्ष द्या. हा आवाज महाराष्ट्राच्या धावत्या धावत्यावर असणारे प्रसिद्ध भाऊबापू माग नारायण गावकर यांचे पट्टे शिष्य कैलासवासी गुलाबी शिवनाथ तौशिकर यांचे चिरंजीव सम्राट मास्टर वामन पाटोळे मेंढापूरकर सह रीडी स्टार 36 नकरीवाली कॅसेट सिंगर शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ प्रथम सर्ष सादर करीत आहेत तुफाडी नदी वगनाट्य डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. तंटामुक्त गावाची बसवली घडी ऐका एका डॉक्टराची बाराखडी सांगतो तुम्हाला. बसा. या डॉक्टर साहेब बसा खाली. आणि तुम्ही एक दोन शब्द या गावातील ग्रामस्थांना सांगावे असं मी तुम्हाला विनंती करतो. गावकरी मंडळीला आणि आपल्या गावातले डॉक्टर ते गरीब घरामधले डॉक्टर आहे तर त्यांनी बरेच काय शाळा शिकून शिनी काय कोर्स घेऊन आपल्या गावात दवाखाना टाकला आणि डॉक्टर झाले. तर आपण जे तालुक्याला जात होतो ते आपल्या गावात सोय झालेली आहे. तरी ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करावं एवढीच विनंती करून माझं दोन भाषण. बंधू आणि भगिनीनो, जमलेल्या रसिक बांधवांनो, आता जी भाषण केलं या गोंधळवाडी गावातील तंटामुक्त गावच्या या समितीचे ते अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी डॉक्टरच्या दवाखान्याबद्दल काय आपणाला विचार मांडलेच होते. तेव्हा खरंच एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे आबाजी पाटलांचा. कुणीकडे 35 वर्ष निघून गेले होते रागा वैताग, पण ती एक परदेशामध्ये जाऊन त्यांनी डॉक्टरचा कोर्स केला आणि आज आपल्या गोंधळवाडी गावचं एक भविष्य त्यांनी उज्ज्वल केलं म्हणाय काय हरकत नाही. तर या गावात डॉक्टरनी दवाखाना उघडला. आपल्या गोंधळवाडी गावामध्ये एखादं पेशंट आजारी पडलं आणि तालुक्याच्या दवाखान्यामध्ये जर घेऊन जायचं ठरलं तर या गावाची अवस्था अशी बिकट होती आणि त्या गावामध्ये पेशंट नेऊपर्यंत कधी कधी एखादं पेशंट सुद्धा संपत होतं. पण आज डॉक्टरने मोठं डोंगरासारखं कार्य केलंय. त्यांचा मी पहिला आभार मानून त्यांनी या डॉक्टरने या दवाखान्याची व्यवस्था सतत चांगली ठेवावी, आपल्या जनतेचं रक्षण करावं आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना आमचा आशीर्वाद द्यावा, हेच आमचं कार्य. दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवून घेतो. आणि डॉक्टर साहेब आपण एक दोन शब्द बोलावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मंडळी, आपल्या या गोंधळवाडीमध्ये हमेशा गोंधळच होत चालला आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्या गोंधळातून काहीतरी मार्ग काढावा अशी एक आमची इच्छा झाली. आणि तो मार्ग म्हणजे
या गोंधळवाडीची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही त्यातनं मार्गही काढला. हो, अचानक या गावामध्ये जर एखादं लहान मुलं आजारी पडलं असेल, एखाद्या महिलेची डिलिव्हरी व्हायची असेल आणि ताबडतोब जर हॉस्पिटलला न्यायचं झालं तर तालुका लांब आहे. त्यामुळं त्या तालुक्यापर्यंत जाईपर्यंत काहीतरी घडेल आणि घडलंच. हे मात्र बरोबर. हो बरोबर आहे. म्हणून यासाठी आम्ही विचार केला, आम्ही या गोंधळवाडीचे म्हणून आम्ही या गावामध्ये हॉस्पिटल काढलं आणि आपल्या या गोंधळवाडीची सेवा करण्याची आम्ही तयारी दर्शवली. आम्हाला फक्त मंडळी तुमचा आशीर्वादच पाहिजे. अहो का नाही डॉक्टर साहेब, आमचं गावच पूर्ण तुमच्या पाठीशी आहे. आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि तुम्ही का आमच्या मागे असाल तर या गावची सेवा आम्ही करण्यास चतुराई करणार नाही. काय हरकत नाही. तुम्ही जे आता बोलला त्याबद्दल आम्हा सर्व तुमच्या पाठीशी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सज्ज आहे. या गावचा दवाखाना आणि तुम्ही हेच, तुम्हाला जी काय पाहिजे ते आम्हाला सांगा. त्या वेळेस आम्ही तुम्हाला ती साहित्य पुरवू. हेच आम्ही सांगून आमचं भाषण संपवू. ठीक आहे. हा आहेत की डॉक्टर. का मला जरा तपासायचा. डॉक्टर पेशंट आले बाय. पेशंट आले, हा. पाठवून द्या. जावा. डॉक्टर साहेब, अहो मला लय दिवस झालं मुलबाळ नाही. बर, माझा सासू सासरा नवरा मला लय जाच करते बघा. असं हा, अहो माझ्या आई वडिलांनी माझं कर्ज काढून लग्न केलंय. असं म्हणता का? तोच नवरा मला जाच करतोय. काहीतरी प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला मूलबाळ नाही मुलबाळ नाही होत. आणि मूलबाळ होत नाही म्हणून हा, तुमचे सासू सासरे लय मला जाच करते. असं आहे का? तुमचा नवरा जाच करतो का? लय नवरा जाच करते हो. कशामुळं? हा, मूल होत नाही म्हणून. म्हणजे लेकरू होण्याची काय खटपट करत नाही? हा, म्हणजे काय तुम्ही बघत नाही का? नाही नाही नाही, काहीच बघितलं नाही. म्हणजे तुम्हाला तपासावं लागणार. तपासा ना. कंपाऊंडर, बोला. त्यांना टेबलवरती घ्या. हा, चला या. कंपाऊंडर, बोला. इंजेक्शन भरून घ्या ते. आता इंजेक्शन कोणतं मारायचं आहे साहेब? एक मिनिट. आधी तुम्ही असं करा, काय? यांचा केस पेपर लिहून घ्या. केस पेपर होईल. हा, आणि त्यानंतर हा, तुम्हाला तुमचं नाव सांगा. नाव सांगायचं. नाव सांगा तुमचं. मीना गोविंद पाटोळे. मीना गोविंद पाटोळे. सही करा. सही करायची. हा, पण यांची सही कशी काय चालायची साहेब? काय झालं? यांची सही करायची का? नाही नाही, हा, अहो कसं आहे माहिती आहे का? अहो तुम्हाला लेकरू बाळ होत नाही आणि आम्ही जर तुम्हाला एखादं इंजेक्शन दिलं, काही गोळ्यांचा कोर्स दिला, बर, ते तो आमच्या अंगलोटी येऊ शकतो. मग त्यासाठी तुमच्या मालकांची सही त्या ठिकाणी पाहिजे. अहो कसं कसं बोलताय? माझा नवरा पितोय, येतोय ना येतोय संग माझ्या. हे बघा, अहो बाय, मग काय आमचा दवाखाना काय दाणाला घालताय होय तुम्ही? तुमच्या नवऱ्याच्या जर परस्पर तुम्हाला जर मुलबाळ व्हायचं जर इंजेक्शन एखाद्या वेळेस केलं तर आमच्या भानगड येऊन बसल का नाही? म्हणून मी तुम्हाला दोघांच्या सल्ल्यानं काय तर होईल ते होईल. होय, म्हणून तुम्हाला मी सांगतोय, हा, जरी तुमचा नवरा दारू पित असेल तरी त्यांना आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांच्याकडून कशी सही घ्यायची ते आम्ही घेतो. बर, एक बर. मिनिट. कंपाऊंडर, हा. त्यांना कधी यायचं सांगा. नवऱ्याला घेऊन या तुम्ही. बर, बर. हा, तर आमच्या डॉक्टर साहेबांनी का नाही ते मूल व्हायचं इंजेक्शन भरून ठेवायला लागले तर बर, बर, बर. त्याच्याबद्दल तुम्हाला इंजेक्शन देते. तुम्हाला लेकरू बाळ होणार, तुमचा परपंच सुखात राहणार. एवढं नवऱ्याला घेऊन या तुमच्या. अहो काय 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 माणसाने काय काय काढले डॉक्टर साहेब तुम्हाला तर माहिती आहे की. एक मिनिट. हा, कधी यायला सांगितले? आता इथं म्हटले थांबून 1-2 तासानं. हॅलो, कोण आहे?
हा देशमुख साहेब काय म्हणता? हो हो हो, ओके ओके. म्हणजे तुमची बायको आजार आहे? काय होतं? ठीक आहे ठीक आहे. हा मी एक 10-15 मिनिटामध्ये पोहोचतोय. ठीक आहे ठीक आहे, येतो मी. कंपाऊंडर, हा ती बाई जर आली बर आणि तिचा मालक जरी आला आला. फक्त सही घेऊन ठेव, बाकीचं काय करू नको. काय हरकत नाही या. मला काय, मी कशाला काय करतो या. डॉक्टर तर गेले तर निघून, आता मी एकटाच आहे. अहो काय करायचं आहे? डॉक्टर मला पगार किती देत या? 1000-1200 रुपये. आता 1000-1200 रुपयात माझं पोट भागतंय का? आणि त्यातनं मला थोडी टाकायचा पण नाद आहे संध्याकाळनं. त्याला 20 रुपये जात्यात. मग एखाद्या वेळेस काय करत असतोय, डॉक्टर साहेबांची जर औषध गोळ्या जर शिल्लक असल्या तर 10-5 रुपयाला वरनं विकत असतोय. आणि ती माझं काम माझे मी भागवत असतो या. कसं काय पेशंट तडुक्यात येई नाही एखादं काय तर 10-5 रुपयाच्या गोळ्या काय येते. अहो बापू शिंदे जरा दम्मा ना. आई गो, इतकं तुमच्या पोटात दुखते जरा. हे पिण्यामुळं काय झालंय, मित्रमंडळीच्या ह्याच्यात जरा जास्तच घ्या याच्यामुळं जरा जास्त व्हायला लागले, पोटात तर लय दुखायला लागले. काही कसलं करा बरं, मला दवाखान्यात घेऊन चला. काय हरकत नाही, आपल्या गावामध्ये दवाखाना आहे. असं. चला ताबडतोब दवाखान्यात जाऊया. मला नुसतं दवाखान्यापर्यंत पोहोचतं गेलं चला. कंपाऊंडर हा काय बापू शिंदे, गोविंदा, काय झाले तू आहेस काय? काय मारता? होय मी इथं दवाखान्यात असतो या. अरे मित्रमंडळीच्या नादानं पिलू पोटात लई दुखायला लागलं. आय 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 कशी रे तुला बुद्ध्या फुटली. तुला म्हणत असतो का नाही, रोज दारू पियत जाऊ नको, दारू पियत जाऊ नको. दारू कुणाची चांगलं झालं या. नाही झालं, पण आता मित्रमंडळीचं मला मोडता येणार. रोज तुला तर माहिती आहे ना मी दारू पितो म्हणून. मग आता हे बघ, हा? पैसा पाणी जवळ आहे थोडाफार, तुझं बी बरं झालं म्हणलं दवाखान्यात जावं. बरं. बरं झालं, तू इथं कवा बसणार? आणि मी राहिलो आता 8-15 दिवस झाले. आपलं मिळाली नोकरी, कशाला इकडे तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा आपलं कामाला राहिलो या. देतोय डॉक्टर 1000-1200 रुपये. बर. आता आपल्याला सवय टाकायची संध्याकाळनं. हा. मग आता तेवढ्या पुरतं काय करत असतो या, थोडं काहीतरी इंजेक्शन गोळ्या दवा काहीतरी विकत असतो या. हा. हा बघा. डॉक्टरनं एक इंजेक्शन भरलेलं लई पोटात दुखतंय का? लई दुखतंय बघ. लई दुखतंय का? 20 रुपये धर. असं करी या, इथं झोपतो. झोप इथं, झोप 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 जरा 5 मिनिटं. मागाच्या डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन भरलेलं आहे, तीच इंजेक्शन काय झालं? पोटात दुखतंय का? असं 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 पालतं झोप. सटीची गाडी ठेव. कमरत घ्यायचं इंजेक्शन, कमरत. आता बरंच होणार बघ बापू, तुला तू काळजीच करू नको. इंजेक्शनावर हा एका इंजेक्शन भरतावर गोळ्या देता का? गोळ्या देतो पण आता एक इंजेक्शन केलेलं आहे. बर. इंजेक्शन केलंय तर थोडी 5-10 मिनिटं त्यांना विश्रांती घेऊ द्या. असं आहे का? हा विश्रांती घेणं कामाचं असतं या. काय? लक्षात की त्यांनी काय खाल्लं होतं का? काय सगळ्या जण नाही खाल्लं नाही ना, म्हणून थोडी विश्रांती घेऊ द्या. तोपर्यंत तुम्ही इकडे बसा 5-10 मिनिटं. आता त्याला बरं वाटलं काय काळजी करू नका, इथं बसा. हा, बसा. काय म्हणजे अरे ती बाई आली का? ते आलीच नाही तो, म्हणजे आलीच नाही. काय झाले? हा आले बाई. नमस्कार डॉक्टर. आला माझा हे नवरा. बघा आलीच बघा. म्हणजे तुम्ही त्यांचं मालक होय, आणि त्या तुमच्या पत्नी. आमची पत्नी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमचं लग्न होऊन कमीत कमी 10-12 वर्ष झाले. होय ना, तुम्हाला मूलबाळ नाहीये? आतापर्यंत नाही. नाही ना? एक मिनिट, तुमची सही द्या पहिले याच्यावर. कंपाऊंडर यांची सही घ्या पहिले. काय सही घ्या. ते नाव पण सांगितलं होतं, पण आम्ही कसं काय त्यांना काहीतरी इंजेक्शन गोळ्या द्यायचं. नाही बरोबर आहे, आम्ही नसताना तुम्ही कसं काय देणार? दोघाचा एक विचार असला तर कुठल्या पण गोष्टी करता येईल. अगदी बरोबर आहे. नाहीतर आज उद्या म्हणजे डॉक्टर साहेबांना त्रास होत असतो. होणारच. हा इथं करायची का? सही करा तिथं. कंपाऊंडर आणि हे कोण आहे? हे पेशंट मी घेऊन हे आलो. माझा मित्र आलाय, त्याच्या लईच पोटात दुखायला लागले. त्यानं जरा प्यायची सवय, ते रोज थोडी पित, ती आज जास्त पिलता, त्याच्यामुळे त्याच्या जरा पोटात दुखायला तर लागलं. असं करा, तुम्ही तुमचं पेशंट घेऊन बाहेर जा. असं काय हरकत? एक मिनिट, तुम्ही जा. चला, तुम्ही थांबा.
कंपाऊंडर इंजेक्शन द्या. बर त्यांना घ्या इकडं. तुम्ही बसा. मूलबाळ होण्यासाठी तुम्हाला मूलबाळ होण्यासाठी इंजेक्शन मी ठेवलेलं आहे. ते इंजेक्शन मी तुम्हाला देतो. तुला आता बरं होणार काय काळजी नको. तो का बरं वाटायला लागतो. इंजेक्शन घेऊन येते भरून ठेवले. कोणचं अरे ते मी यांच्यासाठी भरून ठेवलेलं इंजेक्शन. मग भरलेलं इंजेक्शन हा आता मी ह्याला दिलंय की एक. खरं आहे काय? काय ती पहिलं ती तुम्ही कसलं भरलं होतं इंजेक्शन हा कसलं इंजेक्शन भरलं होतं अरे त्या बाईला मूलबाळ नाही आणखी. गर्भ वाढायचं होतं काय होय मला मी ह्यालाच केलं काय झालं वैदा पहिलं तरी मी म्हणतोय माझं पोट वाढायला कसं काय करा आपली काय करा आपण काय झालं? टाकलं अहो पण झालं तरी काय? माझं कसं झालं ते आमच्या कंपाऊंडरचं झालं. तुम्ही बसा सांगायचं मी बसा बसा बसा. मी काहीतरी नंतर करतो. अरे बाबा हे कसं झालं अरे आमच्या कंपाऊंडरच्या चुकीमुळे ते झालेलं आहे. अरे काय कंपाऊंडर दवाखाना आहे का की सरकार आहे अरे बसा बसा बसा. असू दे. बसा बस मला आणलं तू आता काय दवाखाना नवीन निघाला एक मिनिट बसा बसा. उठून मारा. बघा खाली. काय झालं? वाकून कुठे इंजेक्शन करतो त्याने इंजेक्शन केलं पोट वाढलं आणि तो इंजेक्शन दुखण्यात करतो अहो तसं नाही. दंडाला घ्या. हा दंडाला तुला दवाखाना गावला कमराला द्या वर करा वर. इकडे इकडे करा. हात वा. चला जाऊ. काय आमचे कंपाऊंडर. नमस्कार डॉक्टर नमस्कार बोला. हो आमची मंडळी गेली का हो म्हणजे त्या मुलाबाबतीत आलेलो ना. होय ना हा ते आत्ताच गेले. काय तसं काय भ्यायसारखं काय नाही ना कसं झाले माहित आहे का? अहो मी जे इंजेक्शन मुलांसाठी गर्भ वाढण्यासाठी मी जे इंजेक्शन देणार होतो असं? ते इंजेक्शन आमच्या कंपाऊंडरनं एका गड्या माणसाला दिलं आणि ते आता इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही असं करा. तुम्ही एक 2-3 दिवसानं परत या तुमच्या मंडळीला घेऊन. म्हणजे 2-3 दिवसांनी यावं हा, लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला इंजेक्शन देईन ते. बरं बरं चालेल येऊ काय या. काय कंपाऊंडरला अक्कल नाही. रामपूरचा काही करत नसतो. आईला ती बाप्या आला नसता तर बरं झालं असतं. त्याच्या पोटात दुखायला म्हणून त्याची माया करायला गेलो त्याला दिलं इंजेक्शन आणि ती डॉक्टरनं भरून ठेवलं होतं. ही माझ्या काही ध्यानातच आलं नाही. त्याला दिलं इंजेक्शन. आता बोंबलं काय होतंय आणि काय नाही. माझ्या घरी काय वाट लागते काय सगळ्या गावाची कोणाला ठाऊक. पण जातो आणि बायकोला सांगतो घरी जर कोण आलं तर बायकोला कोणाला देखील सांग म्हणतो आलाच नाही म्हणून जातो. ए कारभारने अहो, काय झालं कारभारी? अगं बाय 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 बाय. तुम्हाला कुत्र्यानं ताणलं का काय हो? लय कालवा करू नको. का हो? कालवा करू नको. माझ्याकडं झालाय गुन्हा. अगं बाय काय चोरी केली काय? डॉक्टरने इंजेक्शन भरून ठेवलं होतं एका बाईला द्यायचं होतं गर्भ वाढायसाठी. मग हो? तिला मुलबाळ होत नाही म्हणून. हा. आणि डॉक्टरला आला कुणाचा तर फोन. गडबडीत डॉक्टर गेलं निघून. हा. आणि ती बाई गेली तिच्या नवऱ्याला आणायला. बर. नवऱ्याला घेऊन येऊस तर ती माझा मित्र बाप्या म्हणायचा आला. हा. आणि बोंबलं त्यालाच मी इंजेक्शन दिलं. मग किती वेळ कारभारी तुम्ही? हा तुम्ही विचारलं होतं का? आता काय मला माहित आहे पण म्हणलं आता बरं होईल त्याच्या पोटात दुखायचं तोवर 5-10 मिनिटं ती झोपलं पण म्हणलं बरं वाटायला लागलंय म्हणून. असं पर्या बघ आता आली माझ्यावर बाला म्हण. बर. पर्या बघ घरी कोणतरी येतेली गावातली माणसं. मग हो? जरी कोण आलं तुला जर काय म्हणलं हा. तर नुसता नाहीचा ठेका ठेवायचा. नुसतं नाही म्हणायचं. नवरा तुमचा आलाय का म्हणलं तरी नाही बाई म्हणायचं. नाहीच म्हणायचं. त्यांनी काय जरी विचारलं तर नाही शिवाय झटका ठेवायचा नाही. मग मला कशाला तुम्ही सांगता? मी तुम्ही बोललेले शब्द माझ्या ध्यानात एवढ्या आहे. माझ्यावर तू कृपा करे बघ. नवरा बायको प्रपंचाची चाका असतात. बरोबर आहे. तर हे बघ नवऱ्याची आबरू कोणी राखली पाहिजे. अहो बायका माणसाने तर घरी कोण जर आलं तर कोणाला देखील सांगायचं नाही मी आलोय म्हणून. असं नुसतं नाही बाई म्हणायचं. अहो काय काळजी करू नका तुम्ही कारभारी. जाऊ का मग मी? जावा जावा. हा. खरंच बाय नवरा माझा लय वेड आणि लय बोलसाय. आता हे केलंय त्याने
यायचं आलंय मला. आपण बी लवकर गेलो पाहिजे. काय या डॉक्टरनी दवाखाना टाकलाय, कंपाऊंडर ओळखीचा. काय गावाचा उपयोग नाही, गावकऱ्यांना बोलवून घेतो आणि दवाखाना इथनं कॅन्सल करा म्हणतो. ए गावकरी हो, या इकडे. अरे अरे काय नाही. अरे बापू, हा, का असं पळाय का कुत्र्यानं ताणलं तुला? अरे कुत्र्यानं ताणलं नाही बाबा. मग काय झालं काय? अरे 2-4 मित्रांनी मला दारू पाडली. बर. दारूच्या निशात मी झालो गुंग. बर. पोटात लागले दुखायला. हा. गेलो दवाखान्यात. दवाखान्यात गेला. दवाखान्यात अरे आपल्या गावात दवाखाना झालाय ना नवीन. हा. हे गावात आहे ना. आणि गावातलं सांगतो तुझे काय झालं? आणि त्या दवाखान्यात गेलो मी. बर. आणि तिथं तो गोविंदराव हो कंपाऊंडर, कंपाऊंडर. हाय हाय हाय. जुगर दोस्त हो. मला म्हणला बाप्पू आलाय, बरं झालंय. बर. पोटात दुखतंय काय? हा. बरं झालं, पोटात दुखतंय म्हणलं बस. मग बस म्हणल्यावर डॉक्टर साहेबांनी गर्भाचं इंजेक्शन भरून ठेवलं होतं बाजूला बर दवाखान्यात. दवाखान्यात. हा. ह्याला वाटलं माझा जोडीदार आहे. हा. लय दिवसात नाही गाठ पडली, पोटात दुखते. त्याने तेच इंजेक्शन घेतलं आणि मारलं मला. खायला ही काय गडगडच मोठी आहे बा. लय गडगड मोठी आणि मला झाली. म्हणला बस. बस म्हणल्यावर तरी मी म्हणत होतो, हा. पोट माझं फुगाई का लागले. अरे अरे अध्यक्ष, अहो, हे भांडणाचं मूळ आहे सगळं. भांडणाचं म्हणून नव्हे, ही गोष्ट वाईट आहे. बरोबर आहे. सर्व. असं जर एखाद्याला घडला आणि दुसऱ्याला जर का एखाद्याचा प्राणच गेला तर काय करायचं? त्या हरामखोर कंपाऊंडरची चूक आहे. हो बरोबर आहे. हा त्याची चूक आहे. आणि मग ती डॉक्टर साहेब आल्यानंतर ती बरं झालं, दुसरं इंजेक्शन मला आणि असं करा. देऊन टाकलं. बरं तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत व्हा, घाबरू नका, धीर सोडू नका. अध्यक्ष आहेत अध्यक्ष, हा. ही जर गोष्ट अंधारातली उजेडात गेली, हो. ही गोष्ट अंधारातून उजेडात गेली तर पोलीस स्टेशन हो. या गावामध्ये येईल. आणि गावामध्ये आलेले पोलीस स्टेशन तुम्हाला काय म्हणतील की तंटामुक्त गावचे समितीचे अध्यक्ष आहात. आणि 2 वर्ष आपण कुठे तंटा जाऊ दिलेला नाही का? तरी पोलीस स्टेशन पर्यंत गोष्ट गेली नाही पाहिजे. असं करा, त्या कंपाऊंडरला म्हणावं हं. बोलावून घ्या. मी जातून त्याला बोलवलं. ग्रामपंचायतच्या ऑफिस समोर त्याला हरामखोराला बोलावून घ्या. जावा त्या बोलू. चला आपण बघून घेऊ. चला. गावातली माणसं येतील आता माझ्या घरी. नवऱ्याने सांगितलं एवढंच आपण बोलायचं. नाही बाई, हा शब्द शेवटपर्यंत ठेवायचा. हो कंपाऊंडर आहे का? नाही बाई, नाही बाय. नव घरात आहे का? नाही बाई, अहो कुठं बाहेर गेलाय का? नाही बाई, तुम्हाला विसरून गेलाय का? अहो नाही बाई. बाई नाहीच म्हणते. आपण समक्षच बघावं, कुठं गावात फिरून कुठं गावला तर या बाईला काय बी विसरायला गेलं तर बाई नाहीच म्हणते. बाई आम्ही जाऊ का? नाही बाई, या बाईच्या नादीत लागाय नको. आपण गावात फिरून त्याला पाहून आणलं पाहिजे. एक तर आता आला तसा गेलाय परत. आता दुसरा येईल, हा ठेका आपण धरायचा म्हणा. बापूराव गेलेला अजून कसं काय अध्यक्ष आला नाही? हो येतील आता. गोष्ट वाईट आहे. हा. अहो ह्याच्यामुळे सगळ्या गावात भांडण लागल ना. आणि 4 गावामध्ये जर आपल्या गावची अब्रूज आहे. हो हा हो बरोबर आहे. कधी येतोय आल्यावानी झालं. हो मला वाटतं थोरात. हो. अरे बोला. काय झालं बोला. गेलेल्या कामाचं? मी त्याला हुडकाय गेलो त्याच्या घरी. बर. तिथं त्याची मंडळी होती का कोण होतं मला काय अरे माहित नाही. मंडळीच असणार. मंडळी काय? हा. हा लहानशी होती, बर. मोठी बा. तिला म्हणलं ते कंपाऊंडर कुठे गेलेत? हा तर म्हणले नाही बाय. बर. अहो म्हणलं बाहेर कुठे गेलाय का? हा. नाही बाय, ती काय अच्छा. नाही. शिवाय काय बोला ना तू. म्हणजे काय शब्द बोलला तर? मी शब्द जसा बोलन ते नाहीच म्हणते. नाही बाई, नाही बाई. ही काय तर विचित्र गोष्ट आहे. हा. असं करा, ही मला वाटतं भीतीमुळे गेला नसेल. हा, गेला. असं करा गुणवंतराव, बोला. तुम्ही स्वतः जाऊन आजमावून बघा खरं काय आणि खोटं काय. असं ना? हा काय हरकत नाही. आणि जर तो कंपाऊंडर दिसला, हो. हरामखोराला इथपर्यंत मारत आणायचं. काय हरकत नाही. आम्ही तुम्हाला काय असेल ती आम्ही पंच कमिटी बघून घेऊ. असं ना? हो. मी ताबडतोब जातो आणि त्याचा शोध लावून त्याला घेऊन येतो. घेऊनच या. चला चला.
त्याला बी हीच ठेका आपण बोलायचा. अहो नाही बाई म्हणाय काय लय लागते. ओ बाई, कंपाऊंडर आहेत का घरात? नाही बाई. ओ बाई, अहो कुठं बाहेर फिरायला गेलाय का? अहो नाही बाई. म्हणजे काहीतरी मला वाटतं ही विचित्र गोष्ट असायला पाहिजे. पण ह्या बाईच्या नादी लागून तो कंपाऊंडर कुठं जाईल आणि कुठं नाही पळून आपण ताबडतोब त्याला गावामध्ये शोधला पाहिजे आणि पंचाच्या पुढे नेऊन त्याला डावला पाहिजे. आपण ताबडतोब निघून गेलं पाहिजे. दुसरा बी गेला आल्या पावली. आता तिसरा येईल त्याला सुद्धा हे शब्द आपण बोलायचं. सरपंच साहेब या. येईलच आता. त्याला पाठवला होता आपण. हा तुम्ही तर गेला होता ना. अहो ध्यान येत नसेल तो. राम राम. बर बर काय झालं? अरे भाऊ, तिथं ताबडतोब गेलो त्या घरामध्ये. ती एक बाई होती आणि त्या बाईला मी विचारलं, ओ बाई तो कंपाऊंडर कुठे? तर ती बाई म्हणली नाही. अरे नाही बाईचं काय भानगड आहे? अहो सगळे हेच सांगत येतात अध्यक्ष काय? अहो साऱ्या गावात बोंब उठली की नाही बाई नाही बाई नाही बाई म्हणजे याचा अर्थ काय? हे तर समजाय पाहिजे. तुम्ही असं करा हा. यांच्या या मित्रांच्या नादाला लागण्यापेक्षा हा. जो मरत त्याला स्वर्ग कळतं. बरोबर. तुम्ही स्वतः जावा आणि काय भानगड आहे बर. हे तुम्ही आजमावून बघा. हा. आणि लवकर या. तुमचा काही विश्वास नाही. काय आता बरोबर. गेले तर अध्यक्ष आता कळल. चल, या. बरोबर, चला. अहो नवऱ्याची आबरू बायका माणसाच्या हातात असते. किती जर केलं विजत ती बायका माणसाने नवऱ्याची सांभाळायलाच पाहिजे. दोन शब्द सांगितलेत एवढंच देण्याने आठवणी ठेवायचं. हो गोविंद पाटील आहेत का? नाही बाई. हा? अहो कुठं गावाला गेले का? नाही बाई. हे असंच घडलंय काय की दोन जण. अहो गावाला गेलं नाही. अहो नाही बाई. गावाला बी गेलं नाही. गावात गेले का फिरायला? नाही बाई. गावाला बी कुठं बहिणीकडे गेले का? नाही बाई. बाय आगाव दिसती बरं का. हे काहीतरी कुणावर आदावत घेईल आणि गावात भांडण लावून किंवा त्या गोविंद पाटोळ्यानं सांगितलं असं आपण जाऊन असं सरपंचाला सांगायला पाहिजे. ह्या गोष्टीचा काहीतरी विचार केला पाहिजे. तिसरा सुद्धा आल्याला गेलाय. आता शेवट येईल त्याला सुद्धा हे शब्द आपण बोलायचे. अहो एवढं कळत नाही का बायका माणसाला? हा नंदा. आपण थोरातला पाठवला होता त्याचा अजून बी अरे, तपास नाही. अध्यक्ष. अजून तपास नाही त्याचा. नाही अध्यक्ष येणार त्याला लाता घालत आणणार. असं ना. हो हो सरपंच साहेब. हा? अहो ह्या दोघे जणांनी सांगितलेलं बरोबर आहे ना. अहो ती तिथे गेल्यानंतर नाही बाई म्हणते ती बाई. हा. अहो गोविंद पाटोळे आहेत का? तर नाही बाई. गावाला गेलेत का? तर नाही बाई. त्यांचा काहीतरी दुसरा प्लॅन असत. हा याला नाही बाईला नाहीला औषध काय नाही. असत? हा. कमाल. नंदा. आता मी असं करतो हो. मी स्वतः जाऊन बघून येतो. हा तुम्ही सुद्धा काही जास्त बोलू नका. हा. बेतानं त्या बाईला विचारा. हो. काहीतरी भांडणाचं मूळ होईल. नाही नाही तुम्ही अध्यक्ष महाराज इथं असल्यानंतर काय घडू देणार आहे आणि काय घडणार आहे अहो, तसं नाही. हा. नवं झालं. हा. मी एकच करणार. हो. मी आता जातो हो. कंपाऊंडर आहे का बघतो. हो. जर उत्तर बरोबर दिलं बाईनं तर बरं. बरं. नाही तर मी नाहीला औषध तर देऊन येतो. असं बरं, म्हणतो. काहीतरी करून या. पण काहीतरी करून येतो. करून या. त्याला तर घेऊन येतो हा. नाहीतर नाहीला औषध तर देऊन येतो. ठीक आहे. जाता पडतो. चला काय हरकत नाही. जा मी वाटत. नवरा माझा भोळवट आहे हो. नवऱ्याला काय कळत नाही. काहीतरी करून इंजेक्शन दुसरं दिलं आणि त्यानं तिसरंच वाढवलं मध्ये. हो बाई कंपाऊंडर आहेत का? नाही बाई. हायला मला वाटलं होतं खोटं पण खरंच आहे गो. कुठं गावाला गेले? नाही बाई. हायला नाहीची काय भानगड आहे वर? अहो कुठं पै पाहुण्याच्या गावी गेले का? नाही बाई. कुठं रानात गेले? नाही बाई. बाजारला गेले? नाही बाई. कुठं हाटीलात गेले? नाही बाई. आपण तर एक शर्त करून आलो की नाहीला तर औषध देईन नाहीतर कंपाऊंडर तर घेऊन ये. बाईला काही जरी वाटल ती बोललं तर बाई नाही बाई म्हणते.
आता या बाईची परीक्षा आपण केली पाहिजे. मला असं वाटतंय त्या कंपाऊंडरने हिला काहीतरी बनवून ठेवलेला आहे आणि त्यानं सांगितलं त्याचा वापर ही करते. बरं मी आता बाहेर आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे. मी जर तुमच्या घरामध्ये आलो तर कोण काय म्हणल का? नाही बाई. आईला बरं झालं. बघू काय होतंय काय बघू. आता भाई मी घरात आलो, तुमच्या जर जवळ येऊन उभा राहिलो तर कोण काय म्हणल का? नाही बाई. आयो. आईला बरं झालं वाती गंगा तवर हात धुवून घेतलं पाहिजे. काही जरी विचारलं तर बाई नाही बाई म्हणते, तर आपण नाहीला औषध दिलं पाहिजे. बाई आता मी तुमच्या जवळ येऊन उभा राहिलो, तुमचा जर हात हातामध्ये धरला तर कोण काय म्हणल का? नाही बाई. कलियुगाचा जमानाच उलटा आहे बघा. आणि म्हणून त्यानं सांगितलेला वापर हे करते. बाई आता तुमचा नवरा आणि तुम्ही एकंत घरामध्ये पती पत्नी सारखं वागत असता, तशा पद्धतीने जर मी वागलो तर कोण काय म्हणल का? नाही बाई. बाई खरंच तुम्ही किती मोठ्या मनाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मला हे विचारायचं होतं, कंपाऊंडर गेलाय त्यानं काय तर तुम्हाला सांगितलं असेल. नाही बाई. पण आपल्या दोघांचं काय वातावरण घडलेलं तुमच्या नवऱ्याला सांगचाल का? नाही बाई. आईला बायचंच मन माझ्यावर आहे काय की बाबा. मी जर आता तुमच्या घरातनं बाहेर गेलो तर कोण काय म्हणल का? नाही बाई. आईला बरं झालं बाबा. अहो काय सांगायचं, नवऱ्याने सांगितलं होतं कुणी जरी आलं तर फक्त नाही बाई म्हणायचं. माझं तरी काय झालंय, नवऱ्याने सांगितलं एवढं ध्यानात मी ठेवलंय आणि तेवढी शब्द मी बोलली. अहो नवऱ्याची इज्जत बायकोने सांभाळली पाहिजे का नको? लवकर आपण सुद्धा जेवू. आईला लय पळापळ चालली या बायकोला तर सांगितलंय, घरी कोण आलं तर सांगायचं नाही. आता बायको काय करते कोणाला ठाऊक, पण बायकोला बोलवून घेतलं पाहिजे. ए कारभारने कारभारी! रडू नको. काय झालं काय झालं? काय रडू नको म्हणून काय सांगताय मला तुम्ही? काय झालं? तुम्ही केलेली गोष्ट मला फेडायची आली का नाही? काय झालं आणि तुला? तुम्ही गेला हो. हा. अब तुम्ही सांगितलं होतं काय? काय? कुणी जरी आलं तर फक्त नाही बाई म्हणे. नाही बाई म्हणायचं. मग मी हेच म्हणायची. हा मग ती चौघजण मित्र होती का नाही? बर. पहिल्यांदा एक जण आला. कोण आलता? पहिल्यांदा हा. तो अंता कारकिर्दचा का? बर बापू आलता काय? मग बर. तो आला. मग मला म्हणलं कंपाऊंडर आहे का? आहे का? मग मी म्हणलं नाही बाई. मग गेला का? तो गेला की. बर 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 जरा पांढरा गाय बघ. मला माहित आहे तू लय हुशार आहे. अहो, मग सांगितलेला शब्द तू ध्यानात ठेवला नाही बाई म्हणलं का ती निघून गेला असेल. नवऱ्याची इज्जत बायकोने सांभाळली पाहिजे. पहिल्यांदा बापू गेला. हा. हा. अति गुणवंत सुप्रेकर सुपेकर आला. तो सुद्धा आला. बर. मग तो काय म्हणला? काय म्हणला? कंपाऊंडर आहे का? आहे का? मग नाही बाई म्हणलं. हा, नाही बाय एवढंच ना सांगितलं होतं तुला नाही बाय म्हणायचं. अहो तुम्ही सांगितलेला शब्द मी काही सोडलाच नाही. गेला का मग कुणी? तो गेला की. बर. आणि तिसऱ्यांदा ती सुग्रव थोरात थोरात आला. धानूरकर हा ते आले. बर. कंपाऊंडर कुठे गेले? मग मग मी काय म्हणलं? काय म्हणलं? नाही बाई. मग तू थांबला का गेला? अहो लगेच पळाला तो. आईला भारीच काम केलं गड्या माणसं आले तू. अहो तुमची बरं झालं एवढं पुण्य माझं वाटून घेतलं तू. नाहीतर माझ्या नरड्यावर योग सुरी होती, माझी जत्रा आणि तुझी कंदुरी झाली असती. अहो तुमचा स्वभाव गरीब म्हणून माणूस फायदा घेतो. अचानकपणे डॉक्टरने इंजेक्शन ठेवल्यानं मी दिलं, नाहीतर मी कशाला इंजेक्शन देत होतो त्याला. असू दे. मग मी होती का नव्हती बोलायला? नाही नाही बरं झालं. ती तिघजण गेली. तिघ जण गेली. ती नंदा पाटोळे शाहीर बर. ते आले. आलता काय? मग बर. तो काय म्हणला? काय म्हणला? कंपाऊंडर आहेत का? बर. मग मी म्हणलं नाही बाई. आईला बरं झालं मग गेला असेल तो. तसं कसं जातो या? आता हे जायचा राडा आणि त्यानं काय केलं? सांगते की तुम्हाला. काय म्हणला काय? तो म्हणला हा. कुठं बाहेर फिरायला गेलाय का? मग नाही बाई. ही दोन शब्द बोलला. मग गेला मग असेल. माझ्या मनाला सुद्धा काय वाटलं गेला नाही. असेल तो. तसं कसं जाईल बरं? आता जायचा राडा आणि गेला नाही. मग मग तो काय म्हणला?
मी बाहेर आहे. दरवाजाच्या जर आत मी आलो तर कोण काय म्हणल का? मग तू काय म्हणली? नाही बाई. मग तू घरात आला काय? घरात आले की आता ही जायचा राडा तुला काय म्हणला काय पुन्हा? सांगते की मग. पुन्हा काय म्हणला? थांब थांब रडू नको. काय म्हणला तो तुला? तो काय म्हणला? काय म्हणला? की तुमचा नवरा तुमच्या संग प्रेमानं बोलतो. बर तसं जर मी बोललो तर कोण काय म्हणल का? मग तू काय म्हणली? नाही बाई. मग अहो तुम्ही सांगितलेले शब्द ध्यानात माझ्या चांगली राहिली. नाही म्हणल्यावर गेला असेल तो. तसं कसं ते जाईल? आता या जायचा राडा त्यानं काय डबरं पाडलं काय की बाबा? मग शेवटी काय म्हणला? काय म्हणला? तुम्ही नवरा बायको प्रेमानं बोलता चालता हा झोपता. नवरा बायको सारखं प्रेम जर मी केलं तर कोण काय म्हणल का? मग गेला का? मी नाही बाई म्हणलं. हा. नाही. मग गेला का तो? तसं कसं जाईल तो? मग अहो झालं की काय करायचं केलं निघून गेला. आईला केलेली भानगड माझ्या बोखांनी बसली काय हो? तुम्ही सांगितलेले शब्द मी ध्यानात ठेवले. कशाला? अगं तू तर सांगायचं होतं की तवाच काय सांगायचं? आलता पण गेला कुठं तरी इकडे बोंबलत म्हणून. त्यांना नव्हतं माझ्या माग बोंबला पाठवायचं. तसं कसं तो जाईल? मग काय झालं? मग तो काय म्हणला? हा. तो निघून गेला. पुन्हा सगळं काय करायचं करलं केलं आणि बोललं आणि गेलं. बर 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 असू आता दे. काय करायचं? असू दे आता मी जाऊन त्या नद्याची गाठ घेतो त्याला मजा दाखवतो. शाळेचा तिचा पंचनामा झालेला काय चल करायचं? की आता त्याच्याकडे त्याला बघतो कसं. चला बरं मग गावात. चलता बोल. चला. या हा बोला. तवशीकर काय अरे आलो बाबा. बरं झालं. काय झालं रे? कसं काय? आला का कंपाऊंडर? कंपाऊंडर गावला नाही पण नाहीला औषध देऊन आलो या. काय म्हणतोय? नाही लावू नाही लावू शकत. शकत. हा. असं काय नाही औषध? आणि तुम्हाला जशी बाई म्हणली कंपाऊंडर आत आहे का तर नाही बाई हो. तशी मला पण म्हणली. मी बी सुरुवात केलं. काय? मी घरात बाहेर आहे आता तुम्ही घरात उभं राहिलाय. मी जर घरात आलो तर कोण काय म्हणाल का? मला म्हणली नाही बाई मी शिरलो तिच्या घरात. शिरला? घरात मोठं भांडण लावलं तुम्ही. अरे मग नाहीला औषधच द्यायचं होतं. माघारी कुठल्या तोंडाने येऊ मी? हा, बर. मग आता घरात गेलो म्हणलं शेजारी येऊन उभा राहिलो तर कोण काय म्हणाल का? हा. मला बाई सरळच म्हणली नाही बाई. घुसलो जात मी बी. आतमध्ये घुसला? शेजारीच उभा राहिलो जाऊन जवळ लगेचच. बर. आर तुम्हाला गाढवानं ती कळालं नाही माहित आहे का? मग शेजारी उभा राहिलो म्हणलं पती पत्नी सारखा जर प्रेम तुमच्या बरोबर मी या ठिकाणी केला तर कोण काय म्हणाल का? मला म्हणली नाही बाई. तरी मी नाही बाई. तरी बाई मग मी काय ग बसतोय होय. मग त्यांच्या संग जवळ आपल्या चार गोष्टी प्रेमाच्या बोललो. आजमावून घेतलं. आता म्हणलं मी जर तुमच्या घरातनं आमच्या गावाकडे निघून गेलो तर कोण काय म्हणल का? नाही बाई. मग भांडणाचं काय मुळे भांडणाचं काहीच नाही. आणि काहीच पुरावा काय नाही ना. मी आलो पळतच. हे बरं काम केलं. जरी काय भानगड आली अध्यक्ष महाराज हा. तर तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवायची. आणि तुम्ही रोज एका घरात शिरा आणि आम्ही ही भांडण मिटवतो. आवती नाही बाई म्हणली म्हणून मी घुसलो. आता त्या बाईची चूक आहे हे बरं. माझा तर काय दोष आहे तिथं? बरोबर आहे. काय नाही तुझा दोष. आणि म्हणून ती जर आला ओ अध्यक्ष काय हो गावकरी म्हणले असं असतं काय राव एखाद्याच्या घरावर काढी टाकायची. काय झालं? हा? काय झालं? विचारा बरं याला काय केलं यानं घरी. कोण? तुम्ही अरे तोच माणसाला घड्या माणसाला इंजेक्शन देऊन गेलेला आता दिसलाच आम्हाला. आम्हाला काय डॉक्टरने इंजेक्शन ठेवलं होतं आणि याच्या पोटात दुखायला लागलं म्हणून मी इंजेक्शन दिलं. मला वाटलं बरं वाटेल याला. मग जी इंजेक्शन दिलं 5-10 मिनिटं याला आराम कर म्हणलं. मग हे पण म्हणलं बरं वाटायला लागले. अरे पण तुला कळायला पाहिजे होतं आजार रेड्याला इंजेक्शन पकालीला. नाही हे बरोबर आहे. अहो, ते तुम्ही झालं. इंजेक्शन केलं बरोबर आहे. तुम्ही इंजेक्शन केलं त्याच्यामुळे गावात जर भांडण लागलं असतं आणि ती दवाखाना पेटवला असता तर कोण जबाबदार होतं? तुमचं चुकलं का नाही? आवाज ती बघूनच डॉक्टर बिघडून गेलं गाव सोडून. आहे का नाही? हा, मग त्यांचं बी चुकलं असलं आता काय तरी डॉक्टर गेलं पण माझ्या इज्जतीचा पंचनामा. तुझी कशाने इज्जत गेली? विचारा बरं आमच्या बायकोला काय झालंय. काय झालं? काय झालं म्हणून विचारताय? तुम्ही काय सांगून गेला घरी? तिला सांगितलं होतं कोण जर घरी आलं तर आता शेवटी एका माणसाला भ्या असतच की मारायचं. बरोबर. मग अचानकपणे जर कोण आलं तर यांना इंजेक्शन दिलं म्हणून हिला म्हणलं कोण जरी आलं तर याड लागली आणि नुसतं नाही बाई म्हणून. विचारा त्या बाई. नाही बाई मग नवऱ्याचं शब्द पालन करणं स्त्री जातीचं कर्तव्य असतं. बरोबर आहे की हो? माझं- मग तुम्ही असं करायचं असतं काय राव? काय केलं? काय केलं मी? हा विचारा बरं बायकोला आमच्या. मी घरात आलो हा आणि तुम्ही असं करायचं असतं का?
आमच्या कंपाऊंडरला नाही ते इंजेक्शन देऊन त्याला अवघडून फिरायची वेळ आणली तुम्ही. अहो एखाद्या वेळेस डॉक्टरच कुठं परगावी जर गेला असता आणि इंजेक्शन माझ्या पोटात मला दिलं तर injection. ह्यांची केवढी मोठी फसगत झाली असती. बरं बघा, झालं ते झालं. तुमच्या बायकोला तुम्ही काय गोष्टी सांगितल्या होत्या नाही मी बा. ऐकलं आणि नाही बाईचा तडाखा लावला. लावला. आम्हाला त्यांनी सांगितलं का? मग मी म्हणलं मी घरातनं बाहेर आहे, हे तिघ चौघ जण माघारी आली. मग मी यांच्यापाशी म्हणलं नाही औषध तर देऊन येतो, नाहीतर कंपाऊंडर तर घेऊन येतो. नाही चांगला बाप नसून आजा झाला तुम्ही आमचा. आणि तुम्ही आजा नसून आमच्या बापाचा बाप झाला होता. तुम्ही आता कुठल्या दवाखान्यात कंपाऊंडरची नोकरी करू नका. ती दवाखाना तिकडे बंद पडू द्या तुमचा. आता मी दवाखान्यात पण नाही आणि तुमच्या गावात पण नाही राहत. माझ्या बायकोला घेऊन माझी मी निघून जातो. चल गावात. गावात भांडण होऊ देऊ नका. चला. हा, याच्यामुळे तर दवाखाना सोडून डॉक्टर निघून गेला. यालाच म्हणायचं डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. सुमित कॅसेट सादर करीत आहे बुवा पिंपरीकर यांचा धमाल विनोदी लोकनाट्य तमाशा गंगूबाईची खानावळ. अरे काय बघता, माझं वाटुळं लांबुळं चिचकुळ झालं या. त्याचं काय झालं? माझ्या पोराची आणि माझ्या बायकोच्या पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने आणि माझ्या बायकोच्या पोराने आम्हा दोघांच्या पोराला मारलं. जेवण केल्यानंतर दात डोकरण्यासाठी माणसानं जेसीबी मशीन वापरली. बारामतीला तुमचं कोण आहे का हो? अगं बाई माझं म्हातारं. म्हातारा हो. काय झालं पाहुणं? काय सांगायचं गंगूबाई तुम्हाला? अहो पण काय झालं? झालं तरी काय? काय ते तुमचं म्हातारा ते लक्ष्मी म्हणतात या बर इष्टीला धडकलं असं पुचकलं व जाग्यावर. सुमित कॅसेट सादर करीत आहे पोट भरून हसा, हसून हसून पोट भरा बुवा पिंपरीकर यांचा धमाल विनोदी लोकनाट्य तमाशा गंगूबाईची खानावळ. सुमित कॅसेट सादर करीत आहे लोकनाट्य तमाशा 36 नखरवाली अर्थात 2 बायका फजिती ऐका. अगं आधी भात वाटला आणि वरण वरण सोडलं. खाली फुटलेली माहित नव्हती तुझ्या बहिणीची टाकली गाय बळो 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 साऱ्या पंक्तीत वाटण वरण तशीच उचलली आणि माझ्या भावाकडे नेली. माझ्या भावानं कलई केली तेव्हा तर तुझ्या बहिणीची पितळी गाळायची बंद झाली. अशी तुझ्या बहिणीची पितळी. तुम्ही काय सांगू नका. माझ्या सासू सासऱ्याचा वाडा आहे हा. तुझ्या सासू सासरीच्या आईला कुकुड कोंबडा लावलं हिचा सासू सासरा नात्यानं माझा कोण झाला. कोई किसका नहीं बेटा, कोई किसका नहीं इस दुनिया में. माझ्या जीवासाठी सर्व जरी घरातले म्हणलं तरी प्राण द्यायला तयार आहेत आणि तुम्ही म्हणता माया नाही कोण नाही कोणाचं. परंतु तुला जर खरंच पाहायचं असेल तर हे मी साक्षात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय झालं तुला? ह्या भांड्यातला याच ग्लास मधला ताक जर तुम्ही पेला तर तुमचा मुलगा जिवंत होणार आणि तुम्ही मरणार. काय महाराज? नाही महाराज. अहो महाराज, माझी 2 मुलं आहेत. या मुलांचं कसं होणार मी जर मेली तर? या जगात कुणी कुणाचं नसतं म्हणूनच जग फसत. त्या बाईला म्हणावं सलमान खान आलाय. सलमान खान म्हणा की पैसे पडतात काय? आंघोळ केली होतीच का महिना झाला? पावसाळ्याशिवाय मी आंघोळ करत नाही. हरामखोरा गपचीप. त्या बाईला म्हणावं काय शाहरुख खान आलाय. घोड्या घोड्या बसंतीचा टांगा पुढे चाललाय. बसंतीचा टांगा पुढे चाललाय आणि तो टांगा पकडलाच पाहिजे. अहो तुम्हाला सांगितलंय ना घोड्या. माझा बलात्काराचा सीन नाही. आम्हाला नकोच पाहिजे. नाही याला सास पडला नेऊन याला चिमटून आली. पाणी मुरलया कुठं तरी पाणी मुरलया, पाणी मुरलया कुठं तरी पाणी मुरलया, हाताला धरलया म्हणती लगीन ठरलया. गोल गोल चमड्याला गोल गोल चमड्याला
दांड कस घासतई दांड कस घासतई हे बग 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 सगे कस गुबू गुबू वाजतई